दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागल्याचं चित्र काही दिवसांपासून घडत होतं, परंतु सर्वसामान्याला दिलासा देणारी गोष्ट या ठिकाणी आता घडणार आहे. कारण की काही गोष्टी स्वस्त झाल्या तर काही गोष्टी मूळ किमतीपेक्षा थोड्या किमतीने वाढल्या. परंतु कोणत्या ह्या गोष्टी आहेत ज्या मूळ किमतीपेक्षा कमी झाल्या व कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्या मूळ किमतीपेक्षा वाढल्या, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मागील काही दिवसांपासून महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु यावरचा भार आता कमी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण आपण ज्या गोष्टी घरगुती जीवनामध्ये वापरत असतो त्या गोष्टीच्या दरामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही वापरत असलेल्या भाजीपाला, कडधान्य, खाद्यतेल, फळे व रोजच्या वापरातील अनेक वस्तूंची किंमत वाढून दिसत होती, परंतु यामागे वाहतूक खर्च असेल किंवा विविध उत्पन्नातील गट असेल, जागतिक बाजारातील बदल असेल, इंधनाचे दर, पेट्रोल डिझेल याच्या दरामध्ये सुद्धा आपल्याला वाढ झाल्याचं पाहायला मिळत होते. परंतु आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सुद्धा घसरण सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खाद्यतेल असेल किंवा गॅस असेल याच्या दरामध्ये मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांना चिंता लागली होती की महागाई कुठपर्यंत वाढणार आणि महागाईचा फटका सर्वसामान्याला वाढू लागला होता. त्यामुळे आता राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन सर्वसामान्याला चांगलाच मोठा दिलासा या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा, काही ठिकाणी टोमॅटो, कांदा, बटाटा, भाज्याचे दर कमी झाले आहेत, तर काही ठिकाणी खाद्यतेल असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, त्याचप्रमाणे सदासुदीच्या ऑफर असेल, कपड्यावरील मोठ्या सवलतीमध्ये मिळत आहे. परंतु काही ठिकाणी गॅस असेल, त्याचप्रमाणे पेट्रोल, डिझेल, त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर खाद्यतेल असेल याच्या वाढीमुळे सर्वसामान्याला झटका बसला होता. परंतु आता राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन सर्वसामान्याला आता दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या वस्तू महाग झाल्या व 12 वस्तू या ठिकाणी स्वस्त झाल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोणत्या वस्तू महाग झाल्या त्याची यादी आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार या वस्तूंच्या दरामध्ये मोठी घसरण झाली तर या वस्तूमध्ये मोठी वाढ सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोणत्या त्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. यामध्ये बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाची बातमी. कारण बाजारातील वाढलेले विविध चित्र पाहायला मिळत आहे, परंतु वस्तूचे दर सतत वाढत आहेत. काही वस्तूंची किंमत कमी झाल्या, यामागचं नेमकं कारण काय, वस्तू महाग का झाल्या व वस्तू स्वस्त का होत आहे ते सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. यामुळे सर्वसामान्याच्या खिशावर परिणाम होत आहे. सर्वात प्रथम महाग झालेल्या वस्तूंबद्दल बोलूया. भाजीपाला असेल, कडधान्य असेल, खाद्यतेल असेल, फळे असेल, रोजच्या वापरातील अनेक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ दिसून येत आहे. यामागे पाऊस, वाहतूक खर्च असेल, उत्पन्नातील घट असेल, जागतिक बाजारातील बदल आणि इंधनाचे दर याची प्रमुख कारणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यामध्ये जर बघायला गेलं तर आता या वस्तूंच्या दरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्हाला वाटत होते की या वस्तूंच्या दरामध्ये अजून कितपर्यंत वाढ होणार, परंतु या दरामुळे सर्वसामान्याला चांगलाच मोठा दिलासा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला आता मित्रांनो, आपण प्रत्येक वस्तू एकच दर वाढत असते, दरवर्षी त्या वस्तूच्या दरामध्ये वाढ होत चालते. त्यामुळे सर्वसामान्याला ही परवडणारी गोष्ट नसते. त्यामुळे या ठिकाणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन सर्वसामान्याला मोठा दिलासा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. जीएसटी असेल, जीएसटी वरील चार्जेस असेल, यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला मोठ्या प्रमाणावरती भार सोसावा लागत होता. परंतु आता मोठ्या प्रमाणावरती काही गोष्टींची किंमत या ठिकाणी घटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, प्रत्येक वस्तूचे दर वेळोवेळी वाढत असते, किंमत कमी होत असते, परंतु मागणी पुरवठा यावर सर्वाधिक परिणाम अवलंबून असतो. एखाद्या वस्तूची मागणी वाढली तर पुरवठा कमी झाला की वस्तूची किंमत आपोआप वाढते व उलट पुरवठा जास्त झाला की किंमत कमी होऊ लागते. सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी काय करायचं आहे हे सुद्धा आता सर्वसामान्य नागरिकांना आता प्रश्न पडलेला आहे. अनावश्यक खर्च टाळणे, गरजेपुरती खरेदी करणे, सवलती आणि ऑफरचा योग्य फायदा घ्या, बाजारभावाची तुलना करूनच खरेदी करा, घरगुती वस्तूचं बजेट तयार करा, महागाईचं ताण कमी प्रमाणात करता येईल यावरती हे पाहायला मिळत आहे. आर्थिक तज्ज्ञांचे मत
पाहिलं की पुढील आठवड्यातील पावसाची परिस्थिती, शेतीतील उत्पन्न, जागतिक बाजारातील बदल यावरती अनेक वस्तूंचे अवलंबून राहतात. परंतु यामुळे वस्तू पुन्हा स्वस्त होऊ शकतात, तर काही वस्तूंच्या दरामध्ये या ठिकाणी वाढ सुद्धा पाहायला मिळू शकते. यामध्ये बघा, पावसाळ्याच्या दिवसामुळे काही आर्थिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार काही वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, तर काही वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ सुद्धा पाहायला मिळणार आहे. यामध्ये बघा, म्हणूनच बाजारावरती बदलते लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे. योग्य माहिती, नवीन खरेदी केल्यास पैशाची बचत होऊ शकते. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नवीन खरेदी असेल ते टाळले किंवा योग्य ठिकाणी पैसा गुंतवला, योग्य ठिकाणी पैशाचे विल्हेवाट न लावता चांगल्या ठिकाणी पैसा ठेवणे, त्याचप्रमाणे वायफळ खर्च जो असेल तो खर्च कमी करणे यावरती या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. यामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्या खिशाला कात्री लागल्यापासून आपण वाचवू शकतो. काही गोष्टी महाग तर काही गोष्टी स्वस्त. सर्वसामान्याला दिलासा की नव्या आर्थिक ताण हे सुद्धा आता सर्वसामान्याला पाहायला मिळू शकतो. यामध्ये बघा, आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचं पाहायला मिळत होते. पेट्रोलचे भाव असेल, डिझेलचे भाव असेल, त्याचप्रमाणे गॅस असेल, त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर किराणा सामानामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वस्तूची महागाई वाढत चालल्यामुळे सर्वसामान्याला मोठ्या प्रमाणावरती ताण सहन करावा लागत आहे. परंतु काही गोष्टीच्या घसरणीमुळे सर्वसामान्याला मोठ्या प्रमाणावरती दिलासा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर बघायला गेलं तर सर्वसामान्याला आता मोठ्या प्रमाणावरती खिशाला कात्री लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोलची महागाई असेल, त्याचप्रमाणे खाद्यतेल असेल, घरचा खर्च असेल, किराणा सामान असेल, त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर गॅसचा भाव असेल, यामुळे सर्वसामान्याला मोठा आर्थिक झटका या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या वस्तूची किंमत वाढल्यामुळे सर्वसामान्याला मोठ्या प्रमाणावरती खिशाला कात्री लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. तुमचा तालुका व जिल्हा कमेंट करा. तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून पाहत आहे ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. यामध्ये जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपण आपला वायफळ खर्च कमी करून आपल्या खिशावरचा ताण सुद्धा कमी करू शकतो. या ठिकाणी जर बघायला गेलं तर अनावश्यक खर्च टाळवणे, गरजेपुरती खरेदी असेल, त्याचप्रमाणे सवलती आणि ऑफरचा योग्य फायदा घेतला, बाजारातील तुलना करूनच खरेदी करा. काही गोष्टी सर्व बाजारातील भाव बघूनच खरेदी केले तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं, आपल्यावरती कमी ताण येऊ शकतो, आर्थिक भार आपल्याला कमी सोसावा लागू शकतो. यामध्ये जर बघायला गेलं तर सर्वसामान्याला मोठा दिलासा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण की आता आर्थिक भार सर्वसामान्यावरचा या ठिकाणी कमी होणार असल्याची या ठिकाणी माहिती आपल्याला समोर येत आहे. यामध्ये जर बघायला गेलं तर सर्वसामान्याला मोठा दिलासा याच्या मार्फत मिळणार आहे, कारण की आता सर्वसामान्याला या ठिकाणी ज्या गोष्टी महाग झाल्या त्यांना तर दिलासा मिळणार नाही, खिशाला कात्री लागणार, परंतु ज्या गोष्टी स्वस्त झाल्या त्याच्या मार्फत सर्वसामान्याला मोठ्या प्रमाणावरती फायदा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्वसामान्याला मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये सर्वसामान्यांवरती जो त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे ती कात्री आता कुठंतरी थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या इथे वेगवेगळ्या शहरानुसार खाद्यतेल असेल किंवा भाजीपाल्याचे दर काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही